नमस्कार, मी प्रीती खंडागळे। सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचं सत्र सुरू आहे। यातच सर्व पक्षीय उमेदवारांचे प्रचारांची जी रणधुमाळी आहे ती सुरू आहे। तर आपण ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आहोत। इथे वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक 3 च्या उमेदवार आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नमस्कार ताई, कुठून उभ्या आहात तुम्ही? मी प्रभाग क्रमांक 3 ब मधून उभी आहे। मानपाडा, आझादनगर, मनोरमा नगर ह्या विभागातून उभी आहे। ताई, सध्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असतो किंवा महिलांच्या आरोग्याचा, स्वच्छतेचा, ह्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? मला महिलांबद्दल खरोखर खूप सांगावं असं वाटेल। महिलांची स्थिती एक बाजूला महिला ह्या खूप प्रगत झालेल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला महिलांची खूप दयनीय स्थिती आहे। आजच्या परिस्थितीमध्ये सांगायचं झालं तर सर्व काही म्हणजे देश एका बाजूनी सांगितलं जातं की प्रगतीच्या दिशेला आहे, पण दुसऱ्या बाजूला जेव्हा प्रत्यक्षात तुम्ही जमीन पातळीवर बघाल तर महिलांची स्थिती खरंच खूप दयनीय आहे। महिला असुरक्षित आहेत। मुली त्याहूनही जास्त ज्या छोट्या मुली आहेत, ज्या लहान म्हणजे टीनेजर्स म्हणू आपण त्यांना, की ज्या 10 ते 15 वर्ष वयोगटातल्या असतील किंवा छोट्या अगदी 4 आणि 5 वर्षाच्या मुली देखील आहेत, ह्या असुरक्षित आहेत। आपण गेल्या वर्षभरात काही प्रकरणं बघितले, तर जसं उपवनचं एक प्रकरण झालं किंवा अनेक ठिकाणी। आता काही ठिकाणी काय होतं, महिला ज्या समंजस किंवा प्रौढ महिला असतील त्यांच्यासोबत पण बऱ्याच काही घटना अशा घडतात, पण त्या बिचाऱ्या लाजेपोटी म्हणा किंवा हो, भीतीपोटी म्हणा की बोलत नाहीत समोर की असं घडलं माझ्यासोबत वगैरे, आणि त्यांच्यावर भयंकर दबाव टाकला जातो, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात। तर अशा ज्या काही घटना घडत आहेत, आता ह्या सगळ्या घटना आम्ही जवळून बघत असतो, बातम्यांना बघत असतो, परंतु त्याचा तेवढ्यापुरताच म्हणजे असा बोंबाबोंब केल्या जाते आणि मेणबत्त्या लावून किंवा काळी फिती लावून आणि रॅली काढून नंतर दुर्लक्ष केलं जातं। अच्छा, मग तुम्ही काय करणार आहात? म्हणजे या सुरक्षेच्या दृष्टीने तुमचा काय नियोजन आहे? हो, नक्कीच। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सांगायचं म्हटल्यानंतर जर माझ्या हातामध्ये जनतेने मला सेवा करण्याचा मोका दिला तर मी त्या मोक्याचं सोनं करेन। सर्वप्रथम मी जनतेला ज्या महिलांच्या सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे, कायदा आहे, सर्व आहे, पण तो अंमलात कुठे येत नाही आहे, तर आपण बेसिक लेवलपासून जे आहे ना त्यांना तसं प्रशिक्षण देऊया। देतायत असं नाही, मी म्हणणार नाही की देत नाही आहे। कराटेचे क्लासेस आहेत, पण त्या ठराविक, पण ज्या खरोखर वस्तीमधल्या असतील किंवा गरजू महिला असतील किंवा आणखी महिलांना स्वतःला पण असं काही नाही आहे। आता मी जरी म्हटलं तरी मी पण भरपूर प्रौढ आहे, पण मी स्वतःच्या सुरक्षितते जे आहे ते मला स्वतःला ते करता येतं। एक स्त्री म्हणून तुम्ही एक समजू स्त्री शकता म्हणून मी समजू शकते की सुरक्षा किती महत्त्वाची आहे। आता वास्तविक खरं सांगायला गेलं तर ते हे दुर्दैवी सत्य आहे, पण हे नाकारता येणार नाही की ज्या महिला घरकामाला जातात, म्हणजे मला डोळ्यात खरोखर अश्रू येतं त्या गोष्टीचं म्हणजे समजल्यानंतर, की त्या घरकामाला जातात तर त्या इतक्या मजबूर असतात की त्यांना म्हणजे घालून पाडून बोललेलं पण त्यांना सहन करावं लागतं। मग ती परिस्थिती का यावी? का फक्त ह्या इथल्या स्थानिक महिलांनीच का ते सहन करावं? ती वेळ त्यांच्यावर येऊ नये। त्यांना ती सक्षमता आली पाहिजे। सक्षमता कशी आली पाहिजे? तर त्यांना रोजगार उपलब्ध व्हायला हवा, त्यांना चांगल्या नोकऱ्या, शिकलेल्या MA BA झालेल्या महिला घरकामाला जातात, म्हणजे रोजगारही नाही आहे। आता त्या महिला, त्यांची मनस्थिती काय असेल हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की खरोखर त्या महिला इच्छा नसताना देखील फक्त हे उदरभरण करणे आहे म्हणून त्या त्या कामाला जात आहेत। आता त्यातूनही त्यांना तो मोबदला तेवढा मिळतो की नाही, किंवा त्या भरकटल्या जातात किंवा त्यांना भरकटवल्या जातं, हे अनेक मोघम प्रश्न त्याच्यामागे आहेतच। आणि इथले जे तरुण असतील, सुशिक्षित किंवा बेरोजगार तरुण असतील, ते या व्यसनाच्या अधीन जात आहेत किंवा काय काय वाटतं तुम्हाला? बघा, परिस्थिती अशी आहे की सर्वसाधारणपणे सांगायचं म्हटल्यानंतर सर्वसाधारण लोकांची जी परिस्थिती आहे, ही मी आता ग्राउंड लेवलला फिरते। मी पण सर्वसामान्यच आहे, मी पण चाळीमध्ये राहणारी असल्यामुळे मला त्या आजूबाजूचं वातावरणाची चांगली लहानपणापासूनची ओळख आहे। मी गावामध्ये राहणारी, चाळीमध्ये राहणारी। गाव आणि चाळ हे काय बेकार किंवा घाणेरडी अशी गोष्ट नाही आहे। ते खूप सुंदर वातावरण असतं, एकमेकांच्या सुखदुःखाचं वाटप असतं त्याच्यामध्ये, आणि त्या पातळीवर आम्ही ते सुखी जीवन जगलेलो आहोत। परंतु आजच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर चाळीमधली मुलं, त्यांच्यामागे खूप एकदम म्हणजे स्ट्रॉंग असं कारण असं आहे की बेरोजगारी हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे।
आता बेरोजगार मुलं मुलं शिकतात हो, नाही शिकत असं नाही. आई वडील कष्ट करतात, कोणी धुणी भांडी करतात, कोणी कुठे एक एक दोन दोन जी लोकं नोकरीला जात आहेत, माझ्या माहितीप्रमाणे मी समोरून बघितलेल्या काही व्यक्तींची नावं घेणार नाही, पण ते जे अंगणवाडीमध्ये कामाला असतात किंवा BSTमध्ये कामाला असतात, ती लोकं इव्हन सकाळी कोणी रिक्षा चालवतंय. म्हणजे एक नोकरीवर किंवा एका व्यवसायावर एका कुटुंबाचं सुद्धा पोट भागत नाही. एवढा तुटपुंजा जो आहे उत्पन्न हे कारण सगळ्या गोष्टीच्या महागाई झालेल्या आहेत आणि कर तर एवढे बसवलेले आहेत. मी म्हणते ना, बाहेरून जे डेव्हलपर्स बोलवलेले आहेत ना, त्यांना पाणी फ्री, लाईट फ्री, जमीन फ्री हे सगळं दिलं जातं. पण स्थानिक लोकांना अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवर कर असे डबल टिबल लावल्या जात आहेत. आता सांगायचं झालं तर छोट्या-छोट्या 10 बाय 20च्या रूमला 2-2, 4-4 हजार रुपये कर कशाला हवा आहे? असं काय ते जमिनीमधून त्यांचं काय उत्पन्न होतंय की काय होतंय? तरीसुद्धा करावर कर हे लादल्या जात आहेत. आता वास्तविक रस्त्याचा कर आहे, टॉयलेटचा कर आहे, तुम्ही गार्डनचा कर घेताय, सगळे कर लादले जात आहेत. मग तेवढे कर लादल्यानंतर त्याचा उपयोग कुठे होतो? त्या पैशांचा कुठे उपयोग होतो? हा हिशोब तर द्यायला पाहिजे ना महानगरपालिकेने. जे नगरसेवक असतील किंवा जे पदाधिकारी असतील, जे त्याच्या लेवलच्या वरचे असतील, महापौर असतील, ह्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे की आम्ही त्यांचा जो कर गोळा केलेला आहे, त्याचा हिशोब आम्ही त्यांना दिला पाहिजे. कारण आम्ही ते देणं लागतो. कारण आम्ही सेवक आहोत. आम्ही मालक नाही आहोत, की तुमच्याकडून गोळा केला आणि आम्ही खाऊन बसलो. ही आमची स्थिती नसायला हवी आणि ही दयनीय स्थिती आत्ता सध्याच्या मध्ये आहे आणि हे सत्य आहे. हे सत्य आपल्याला नाकारता येणार नाही. कारण आपण बघतोय, की जी गरिबाची घरं आहे, झुग्गी झोपडी आहेत किंवा जे छोट्या-छोट्या 10 बाय 10च्या घरात का होईना, एवढ्या महागाईमध्ये लोकं राहतायत दिवसभर कष्ट करून आणि त्यांना एवढा कर लादल्यानंतर तो महानगरपालिकेमध्ये जातो. त्या कराच्या मोबदल्यामध्ये तुम्ही आजूबाजूच्या परिसरात पण बघू शकता, की इतकी घाण, इतकी स्वच्छता 5 वर्षात मला नाही वाटत, की म्हणजे 5 वर्ष सोडा हो, 15-15, 20-20 वर्ष जेव्हा नगरसेवक असतात, ते जनतेसाठी कमी आणि भूमाफियांसाठी जास्त काम करतात. हे दुर्दैवाची बाब आहे. ही म्हणजे आपला देश जो आहे ना, हा काही ठराविक मुठभर लोकांनी हा स्वार्थासाठी विकायला काढलाय. हे म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाहीये. काय सांगाल इथे महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या बंद आहेत. काही कुटुंबाला परवडत नसेल किंवा त्यांचं आर्थिक उत्पन्न हे बऱ्यापैकी चांगलं नसतं. मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सुविधा त्यांना उपलब्ध करून द्याल? हां, महानगरपालिकेच्या शाळा बंद झाल्यात हे देखील सत्य आहे. कारण महानगरपालिकेच्या शाळेंना पटावर कमी आहे, हे बहाणा सांगून बंद करण्यात आलेलं आहे. कारण काय मजबूर झालेत लोकं. अहो, तुमच्या महानगरपालिकेच्या 4-4 वर्गाला जर एक शिक्षिका असेल, मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. माझ्याच घराच्या समोर शाळा होती. ती त्यांनी कॅप जेमिनीला दिली. कॅप जेमिनीला दिल्यानंतर जे आहे ती 2-3 वर्ष चालवली. नंतर ती शाळा पाडून टाकली. तिथे डंपिंग ग्राउंड म्हणजे तो पण पट्टा जो आहे भू लाटण्याच्या मागे आणि त्या मुलांना कुठेतरी त्या महानगरपालिकेच्या एका बिल्डिंगच्या इथे शाळा दिली. ठीक आहे, हरकत नाही, शाळा दिली तुम्ही. त्या मुलांना तिथून त्यांच्या आदिवासी पाड्यापासून जायला किती दूर पडतं किंवा त्या आई-वडिलांना किती ते बिचारे जंगलातून काहीतरी आणून खाणारी लोकं. ते मुलांना शाळेत सोडायला थांबणार की काय? म्हणजे त्यांची जी आहे ना मनस्थिती. आणि सेकंड थिंग असं आहे की शाळा चला ठीक आहे तुम्ही बंद केल्या, पण दुसरी सुविधा तुम्ही उपलब्ध नाही करून दिली ना, की चला ठीक आहे प्रायव्हेट शाळा तुम्ही काढलेल्या, तुम्ही स्वतःच्या मंत्र्यांच्या संत्र्यांच्या नावाने शाळा आहेत सगळीकडे, विद्यालयं आहेत, महाविद्यालय, परंतु ते सर्वसामान्य जे रस्त्यावर हातावर पोट आहे त्यांचं, जे दिवसभर काम करतील तेव्हाच खातील, ती लोकं जे आहेत ती कोणत्या पद्धतीने मुलांना प्रायव्हेट शाळेमध्ये पाठवून शिक्षण घेऊ शकतील, ही म्हणजे खरोखर खूप हा सर्वात मोठा प्रश्न आहे. काय सांगाल इथला SRA किंवा प्रकल्प जो आहे SRA प्रकल्प तुम्ही त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? आता बघा मॅडम, SRA झालं किंवा क्लस्टर झालं, हे काय कायदे नाही आहेत, ह्या योजना आहेत. आता योजना लाडकी बहीण पण आली मतदारांना खुश करण्यासाठी. लाडकी बहीण योजना आली, नंतर त्याच्यावर म्हणजे ते नियम लादल्या गेले. त्या नियमामधून ज्या बाह्य झाल्या, नियमबाह्य, त्या लोकांना ते काढून टाकण्यात आलं. म्हणजे तुम्ही फक्त स्वार्थासाठी या सगळ्या योजना वापरताय. आता SRA आणि क्लस्टर 2 वेगवेगळ्या जरी असतील तरी क्लस्टर हा जो आहे की तुमचा एक समजा ना 10 बाय 10चा एक एरिया आहे आणि दुसऱ्या व्यक्तीचा 2000 स्क्वेअर फूटचा एरिया आहे. आता तुम्ही त्यांना समसमान देताय, बरोबर आहे. 10 बाय 10 वाला खुश होईल कारण त्याला जरा थोडा मोठा 100 स्क्वेअर फूट का होत नाही मोठा मिळतो. पण 2000 स्क्वेअर फूटवाला तो काय करेल, अरे माझं एवढं जाते. आणि ते सोडा हो, त्याच्यातून पण ह्यांनीच त्याला पळवाटा दिल्यात की तुम्ही टॅक्स पावत्या लावून घ्या. म्हणजे तुमचं 2000 स्क्वेअर फूटचं आहे ना, तर तुम्ही 10 टॅक्स पावत्या लावा.
मग एका टॅक्स पावतीच्या मागे जर 1,00,000 रुपये घेत असतील, 10 टॅक्स पावत्याच्या मागे झाले 10,00,000 रुपये. म्हणजे कमवतंय कोण? ह्याच्यातून पण त्यांचा कमवण्याचा. बरं ठीक आहे, आता तो जो एरिया जाणार आहे त्याच्यावर तुम्ही तिकडे 100 मजली उभे कराल, तो जो SRA आहे तो कोण वापरतंय? तुम्ही त्यांना तिथेच देताय का? जिथे तुम्ही त्यांचं घर घेणार आहे तिथेच देता का? कुणाचा व्यवसाय असेल, कुणाची नोकरी असेल, कुणाची शाळा जवळ असेल. आणि घर हा म्हणजे फक्त एक म्हणजे म्हणतात नाही का, विटांनी आणि भिंतींनी बांधलेलं स्ट्रक्चर नाही आहे. घरामध्ये भावना असतात, सुख-दुःख असतात, जन्म असतो, वाढदिवस असतो, लग्न असतं, मृत्यू असतात. हे सगळ्या मानवी भावनांशी जुळलेल्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तिथे गमावणार आहेत. त्या ठिकाणी ज्या आहेत लोकांच्या भावना, त्या सगळ्या हिरावून घेतल्या जाणार आहेत. आणि असं नाही आहे की फक्त एक, लाखो लोकांचा. बरं, आता ह्या क्लस्टरमध्ये येणार कोण कोण आहेत? फक्त झोपडपट्ट्या नाही येणार आहेत काय? ज्यांचे 4 मजली असतील, 5 मजली असतील, इवन ज्या ऑथोराईज असतील ना, त्यासुद्धा बिल्डिंगी जाणार आहेत. कारण त्यांनी तो प्लॅन केलेला आहे. ठराविक भूमाफियांना त्यांना ही जागा विकायची आहे म्हणून त्यांनी तो क्लस्टर आणलेला आहे. आणि या क्लस्टरचा विरोध आम्हाला नाही आहे ना. क्लस्टरचा विरोध, तुम्ही एखादी जर चांगली गोष्ट आम्हाला देत असाल तर आम्ही विरोध का करायचा? की आम्ही स्वीकारायला तयार आहोत की. पण तुम्ही आम्हाला ते पटवून द्या की ते चांगलं कशा प्रकारे आहे. तुम्ही समोर या. आता इथे काय, अगोदर तुम्ही बिल्डरला विकून मोकळं झालात, आता तुम्ही लोकांना सांगताय चांगलं आहे. अहो, तुम्ही विष तुम्ही सोन्याच्या वाटीतून द्या, पण ते विष आहे ना, ते पिल्याने लोक मरणारच आहेत. कुणाचंही त्याच्याने भलं नाही होणार आहे. एवढे सर्वसामान्य लोक तुम्ही बिल्डिंगमध्ये टाकाल, नंतर त्यांना तिथली जी जीवनशैली आहे ती मॅनेज करताना त्यांची जी धमछाक होणार आहे. कारण आम्ही बिल्डिंगमध्ये राहतो म्हणजे आम्ही चांगलेच कपडे घालायला हवेत, आम्ही चांगलंच राहायला हवं. अरे पण त्यांचं इन्कम नसेल तर ते कसे राहतील? आणि मग जर ते समजा निराश झाले आणि नैराश्यापोटी जर त्यांनी आत्महत्या केल्या तर याला जबाबदार कोण? कारण आता हे सध्या घडतंय. लोकांना रोजगार नाही आहे, लोकांना म्हणजे मुलं सुशिक्षित मुलं आहे ना, रोजगार नसल्यामुळे जे आहे मुलं नशेच्या आहारी जात आहेत, गांजा पित आहेत, दारू पित आहेत. आणि सगळ्यात दुर्दैवी बाब काय माहीत आहे? जेव्हा निवडणुकीला लोक उभे राहतात ना, तेव्हा लोकांना पार्ट्यामध्ये दारूच दिल्या जाते. ही सगळ्यात दुर्दैवी बाब आहे. हा समाज बिघडवण्याचा सगळ्यात मोठा जो षडयंत्र आहे. अरे, तरुण मुलांनी जर दारू पिली, त्यांचं लिव्हर खराब झालं, त्यांच्या किडन्या खराब झाल्या, त्यांचं शरीर खराब झालं, कुणाचं नुकसान आहे? त्यांच्या आईवडिलांचं नुकसान आहे. ते तर जाणारच आहे जीवानेशी. चला ठीक आहे, ते लहान असतात, त्यांना तेवढी बुद्धी नाही आहे. पण आम्ही सुज्ञ आहोत ना, आम्ही ह्या गोष्टी नाही करायला पाहिजे. निवडणुकीमध्ये तुम्ही दारू वाटप करू नका, पैसे वाटप करू नका. निवडणुका आल्या की एक शेवटचा प्रश्न विचारीन. इथल्या प्रभाग क्रमांक 3 या नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार? त्यांच्या काय ज्या सुख सुविधा असतील त्या तुमच्याकडे त्यांचे मत मांडत असतील त्या तुम्ही कशा पद्धतीने त्या राबवणार आहात? हां, नक्कीच मला हे बोलायला आवडेल. कारण कसं आहे, नागरिक सर्वच त्रस्त आहेत. 3 नंबरचेच काय, सर्वच प्रभागातले नागरिक त्रस्त आहेत. पण मी 3 नंबरमध्ये ब मध्ये जरी असेल तरीसुद्धा मी नागरिकांना आश्वस्त करू इच्छिते आणि आव्हान करते की तुम्ही मतदान जेव्हा करायला जाणार असाल तेव्हा तुम्ही पक्ष आणि व्यक्ती यामधला फरक समजून घ्या. कारण तो पक्षाचा ठीक आहे, कट्टर असणं काही गैर नाही आहे. तुम्ही कट्टर राहा ना, कुणी नाही सांगितलं. पण जेव्हा नेताच कट्टर नसतो, तो तुम्ही रात्री झोपलेत तेव्हा तो एका पक्षात असतो आणि उठले तर तो दुसऱ्या पक्षात असतो. जर नेतालाच निष्ठा नसेल आणि नेताच जर कट्टर नसेल तर तुमच्यावर कोणी जबरदस्ती केली की तुम्ही निष्ठेने राहा म्हणून? तुम्हाला जो कोणी गैरसुविधेतून बाहेर काढेल, जो कोणी सुखसुविधा देईल, तुमच्या रोजगाराचा विचार करेल, जो व्यक्ती तुमच्या घराचा विचार करेल की तुमचं घर नाही तुटलं पाहिजे, तुमच्या भावना नाही दुखावल्या गेल्या पाहिजे, तुम्हाला चांगलं जीवनमान जगता यावं, तुम्हाला ताबडतोब औषधं घेण्यासाठी आरोग्य केंद्र जवळ उपलब्ध व्हावं, तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी चांगल्या शाळा उपलब्ध व्हाव्या जशा पूर्वी होत्या, तसंच जर पुन्हा वातावरण हवं असेल तर तुम्ही खरोखर कळकळीने जे विचार करतायत तुमच्याबद्दल त्या उमेदवारांना निवडून द्या. आणि मी तर तुमच्या सर्वस्वी मी हात जोडून तुम्हाला सर्वांना विनंती करते की मी सर्वच वेळ म्हणजे 5च वर्ष नाही, मी याच्या मागेही अनेक वर्ष तुमची सेवाच करत आली आणि यापुढेही सेवाच करत राहणार आहे. पैसा माझा उद्देश नाही आहे आणि प्रसिद्धी देखील माझा उद्देश नाही आहे. सेवा हेच माझा उद्देश आहे आणि मी सतत सेवा करत राहणार. तर ह्या होत्या वंचित बहुजन आघाडीच्या वॉर्ड क्रमांक 3 मधल्या उमेदवार. तर अशाच वेगवेगळ्या उमेदवारांशी आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत बघत राहा आवाज इंडिया मराठी. आवाज इंडिया.